हो बाकी बिया कशा आहे तू ताई 10ला 5. नमस्कार मंडळी, मी आता दापोलीमध्ये आलो आहे. आपला दापोलीत गावठी बाजार लागतो, तिथे श्री हनुमानाचं मंदिर आहे पंचमुखी, तिथे त्याच्या समोर बाजार लागतो. तर हे आपल्याकडचे काका ताई आहेत आणि कोकणी रानमेवा घेऊन येतात. या सर्व आजी आहेत. तर येथे त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्याकडचा कोकणी रानमेवा तुम्ही जरूर घ्या आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा द्या. नमस्कार काका. हां नमस्कार. तुमचं नाव सांगा आणि आता काजू हेमंत दळवी. ओके, काजूच्या बिया वगैरे कसं काय रेट आहे? तर बऱ्यापैकी 900, 800 आणि 1000 बीच्या आकाराप्रमाणे किंवा बी झूल कोवडी त्याच्याप्रमाणे हे रेट आहे. ओके. साधारण किलोला 1000 किंवा 800, 900 असा किलोला रेट मिळतो. त्याचबरोबर आपल्या इथं कातकरी बंधूसुद्धा आपल्या इथं विकायला येतात. त्यांच्या बिया इथं शेजारी पाहतच आहात तुम्ही काय, तर त्या नगावर सुद्धा देतात 10ला 5, 10ला 6 वगैरे अशा पद्धतीने इथं मारुती मंदिरच्या पुलावर विक्री होते. आता फक्त आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा, जेणेकरून कोणाला जर पाहिजे असतील आणि दापोलीतील असतील तर ते लोक येऊन इथं बिया घेतील. हां सांगा ना. हे ॲक्च्युली काजू जे आहे ते पंचनदी वनौषधीचे आहे. रोज ही बी अशा प्रकारे हे काढून इथं मारुती मंदिरच्या पुलावर मयेकर फार्म हाऊस यांच्या फार्म कंपाऊंडमधनं ही बी आपण आणून इथे विकली जाते. माझा नंबर आहे 94 220 11 324. कोणाला बी किंवा आंबे किंवा रत्नागिरी हापूस प्रॉपर GI मानांकन असलेला तो जर कोणाला हवा असेल तर माझ्याशी संपर्क करा. ओके, धन्यवाद. बोला ना. आजी म्हणजे आजीने गावठी पावटा आणलाय ना, ते सांगा. आपली करवंद आहे, कुंबला आहेत, ही कायरे आहेत, पेरू आहेत, सगळं गावठी बाजार आहे. तर मंडळी, तुम्हाला ओल्या काजूच्या बिया पाहिजे असल्यास कॉन्टॅक्ट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्या कोकणातील या दापोलीमधील कोकणी माणसांकडून ओल्या काजूच्या बिया घ्यायला विसरू नका. बाय बाय.